अगं इमल, काल ना पप्याला पोरगी पाहायला गेलो होतो अगं. बघून आलो अगं पोरगी, पण काय जुळलं नाही अगं. अगं आजच सकाळी फोन करून सांगितलं त्यांनी, आम्हाला पोरगाच पसंत नाही म्हणून. पण जाऊ दे अगं, काल इमल त्या पोरीच्या लक्षणावरूनच कळत होतं की ती पोरगी आपल्या पोराला पसंतच करणार नाही म्हणून अगं. हा अगं पोरगा शेतकरी म्हणल्यावर, अगं तुला काय सांगू ती काय नाक मुरडायला लागली ती, काय तोंड वाकडं करायला लागली ती पोर. आणि आता आणि आम्हाला वरून म्हणते, आणि मला सरकारी नोकरीवाला पाहिजे, मला शेतकरी मुलगा नकोय. म्हणलं सरकारी नोकरीवाला? आणि अगं ती पोर चवळची नाही, धवची नाही दिसायला का उलशिक सुद्धा. आणि तिचं काय स्वप्न, मला शेतकरी नोकरा नको, सरकारी नोकरीवाला लागू. अरे देव, मी तर म्हणलं बाई, आता मी आता तोंडाला साथ लावला बाई तिथं आता. म्हणलं बाई आता काही खरं नाही बाई म्हणलं हिचं वालं. आणि आता तू सांग हा, आज जर सगळ्याच म्हणले आम्हाला शेतकरी नवरदेव नाही लागत, सरकारी नोकरीवाला लागला, मग या शेतात काम करणाऱ्या पोरांनी कुठं जायचं ग? आपल्या शेतकरी पोरांनी कुठं जायचं सांग ना. हे एवढं यांचं प्रामाणिकपणे कामं करत्या, शेतात राबत्या, दिवस रात्र कष्ट करत्या, आणि पुरी म्हणतात का आम्हाला शेतकरी नाही पाहिजे ना, आम्हाला सर्व्हिसवाला पाहिजे. कायला याला सर्व्हिसवाला लागतो सांग बरं. मग पोरगी शिकेल असली म्हणून काय झालं बा? शेतकऱ्यात काय कमी असतं सांग बरं तू. हे डायरेक्ट शेतकऱ्याला काही विचारपूस न करता डायरेक्ट म्हणते आम्हाला शेतकरी नाही पाहिजे, आम्हाला सरकारी नोकरीवाला पाहिजे. असं कुठं राहतं का ग? काही थोडंफार मागचं पुढचं बघावं लागत. डायरेक्ट तोंडावर कुणी नाही म्हणतात. मी तर म्हणलं बाई अशी नाही आलेली बरी ना आपल्या घरात. मग मग काय का? आणि अगं बाई ते पुरीचं तर सोड ग, तिच्या आई बापाचं वेगळंच कौतुक. आणि बाई ती ऐकतो बाई, इतकी कौतुकी ना ती आई. आणि बाई मै पोर वावरत नाही जाणार बहीण, मै पोर शेती नाही करणार बहीण, मै पोर आमकं काम नाही करणार बहीण, मै पोर ढमुक नाही करणार बाई. म्हणलं तुही पोर तुझ्याच घरात ठेव ना मग, एवढं कौतिक गाव असतो मग. हिची पोरगी वावरत नाही जाणार मग काय खाणार आहे? वावरत जर कष्ट नाही केलं तिची पोर काही शेण खाणार आहे का मग? बापाच्या आणि हिच्या बापाच्या अपेक्षा पोराला 100-150 एकर वावर पण पाहिजे, घरदार पण पाहिजे, पोरग बाहेर चिटकेलं पण पाहिजे यांना. आणि घरी बंगला बुंगला पाहिजे यांना. अपेक्षा तर लय लय यांच्या, आणि यांच्या पुरीचे गुण पा. आणि म्हणे का आम्हाला शेतकरीने पाहिजे, सर्व्हिसवाला पाहिजे. पसंत पडली बरं, तरी माझ्या पप्याला नाही पसंत केलं ते तरी बरं झालं ना. मरू दे जाऊ दे, हिलाच काय टिकली लावायची होती आपल्याला, कितकी पुरी सापडतील ना आपल्याला मग. मग आता जर ह्या आपल्या शेतकरी पोरांनी खायचं बंद, जर आपल्या या शेतकरी पोरांनी पिकवायचं बंद केलं तर हे काय खातील ग? सरकारी नोकरीवाले काय खातील सांग ना. अरे यांची काडी, हाताची काडी मोडी होईल ना तर पडतील ना बरं खाया वाचून भाकरी. आणि यांना शेतकरी नाही पाहिजे, यांना सरकारी नोकरीवाला पाहिजे. राहिले ना मी म्हणलेच बाई. म्हणलं का तुमच्या इथं पण शेती आहेच ना म्हणलं, तुमच्या इथं जनावर आहेच ना म्हणलं. आणि अगो त्यांची इथं अशी लाईन लागेल ना गायांची, 25-30 गाय होतं तिच्या बापाच्या वर. आणि त्यांची अपेक्षा काय, आमची पोरगी शेतकऱ्याला नाही द्यायची. म्हणजे तिच्या आई बापाची तर गाय आहे, तिच्या घरी काम केलेलं तिनं चालत, पण नवऱ्याच्या घरी जाऊन तिनं काम नाही केलं पाहिजे. मग करीतच काय तिचं लग्न तुम्ही ठेवूनच घ्या ना तुमच्या दारातच मग. का हो बाई तुम्हाला सरकारी नोकरीवाला लागतो म्हणलं हो आमच्या शेजारची बुद्धी दिलेली म्हणलं सरकारी नोकरीवाल्याला. अहो बाई काय सरकारी नोकरीवाल्याला दिली ती पोर, एवढी शिकेल सवरेल गोरी पान देखणी दुखणी पोर, पण ती सरकारी नोकरीवाला लागतो म्हणून तिला बाई तिचं दिलं सरकारी नोकरी. अहो आता ती पोर ती काडी मोडी झाली का तिच्या चेहऱ्यावर उलसक तेज नाही ना होती पोर. आणि अहो ते काय सरकारी नोकरीवाल्याकडे आहे काय असं तरी सांगा ना. अहो 1 लिटर दूध घ्या ते तर 4 दिवस खात्या तेच दूध, एवढं एवढं चहाला टाकू येते ते 4 दिवस तेच शिळं दूध वापरत्या. आणि आपल्या शेतकरीचे तर पहा ना रोजचं ताजं दूध असतं, घालते नाही डेरीला सारं घरच्या पोरं प्यात्या ना दूध. यांना ते नाही लागत, यांना सरकारी नोकरी लागत चिकटे माणसं. मी म्हणलेच बाई मग काय हो म्हणलं आमची ती शेजारची बुद्धी. अहो ती पोर कधी का माहेरी नाही का 2 दिवस कधी सासरी नाही, कमून का सुट्ट्या नाही त्याच्या नवऱ्याला, सणावाराला नाही, कधी कोणात का नाही, कधी कोणात काय तर नदी कधी काय. तिच्या जीवाला सुद्धा चूक नाही. सारखी ते म्हणे सरकारी नोकरीवाला लागतो, सारखी ते घरात बसेल एका खोलीत. मग काय करायचं आपल्या शेतकऱ्याची तर तिला पान हाय थोडं काम राहतं शेतकऱ्याला. असं नाही का शेतकऱ्याला काम नाही राहत म्हणून. त्याला काम राहतं असतं थोडे कष्ट, पण अहो तिथं मालकीन होता येतं ना. इथं नोकरीवाल्याच्या घरात काय आहे हो? काय नोकरीवाल्याच्या घरात नुसतं बसावं लागत ना 4 भिंतीतच. बाई गप्पा तरी बाई ती पोरगी, बाई मी एवढं समजून सांगितलं त्या पोरीला इमले, तरी पोर ती रियाटाना तरी म्हणायची मला सरकारी नोकरीवालाच लावतो. मग मी म्हणलं मरू दे ना जाऊ दे, हिला लागवतो तर आपण कशाला बाय काय डोकं लावायचं हिला. आणि नाही तरी नाही तू काही म्हणा, आजकालच्या पोरींच्या आहे ना पसंती फार थर्ड क्लास झाल्या. फारच लईच अवघड झालं तुला काय सांगते. या पोरीला गौंड्याखाली काम करणारे पोरांसंग पळून जायला लई आवडत, पण यांना शेतकरी पोरका नाही लागत. काम करणार पोरका नाही लागत यांना शेतकरी. आणि मग सरकारी नोकरीवाल्याला पुरी दिल्या का मग ते नवीन नवीन करत्या काम धंदे, आणि 2-4 महिने झाले का लगेच बोंबलत घरी चालत. मग यांना लय गोड वाटत. आणि मग हे वरून काय सांगत, आणि नाही ते लय लांबच होतं, ते लय आमकच होतं, आणि तिथं परवडतच नव्हतं, आणि तिथं आमच्या पोरीलाच करमत नव्हतं. अगं कायचं काय तुमचं पोर चिटकेलच नव्हतं पक्क, आणि तुमच्याच पोरीला लय हाऊस होती ना. मग लग्न झालं का 2-4 महिने आपोआप ठेस येते त्यांची वाली.
आणि मग म्हणते बाई आता शेतकऱ्याला दिली असती तर परवडली असती. अहो मग एवढंच कळत होतं तर आधीच विचार करावा ना माणसांनी. म्हणलं का हो तुम्हाला ही सरकारी नोकरी आल्याला द्यायची ही शेतकऱ्याच्या घरात दिल्यावर भाकरीच थापायच्या हिला आणि सरकारच्या घरात दिल्यावर भाकरीच थापायच्या का नाही बरं? सरकारी नोकरीवाल्याला दिल्यावर भाकरीच थापायच्या का नाही हिला? मग तुम्ही म्हणता आणि मग ही किती कलेक्टर झाली किती काही झाली तर हिच्या तोंडात कुणी घास घालणार आहे का? हिलाच भाकरी थापायच्या आहे ना. कमीत कमी हिचं एकटी पुरतं तर थापायच्या नाही हिला. मग कशाला तुम्हाला सरकारी नोकरीवालाच हट्टा लागत होता तुम्हाला? शेतकऱ्यांनी काय केलं बरं तुमचं वाईट? तुम्हाला शेतकरी नवरा नको आणि तिचे आई बाप शेती करताना ग तिच्या कुणाला नोकरीवाले तर यांना अपेक्षा सरकारी नोकरी. आता हे जगात काय काय चाललं दिसत नाही का यांना? सरकारी नोकरीवाले हे मोठे मोठे लोक सरकारी नोकऱ्या म्हणून पुरी दिल्या आणि पुरीने 3-3 महिन्यातच फाशा घातल्या. तर शेतकरी नवर देऊ नको तरी यांना सरकारीच नवर देऊ लागत आणि द्या म्हणा मग तुम्ही सरकारी नोकरीवाल्याला द्या नाही तर याला द्या नाही तर त्याला द्या काय काही करा तुम्ही आम्हाला सांगूच नका. मग काय ग बाई असं कुठं राहतं का? बरं ते